पुढे टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका। सीजेपीचं ट्विटर अकाउंट बंद केल्याविरोधात याचिका दाखल केली। पश्चिम मुंबईमध्ये राज ठाकरेंचा दौरा। अंधेरी जोगेश्वरी, दिंडोशी आणि वर्सोवामधील शाखांना भेट दिली। काही नव्या शाखांचं देखील उद्घाटन केलं। मुंदू अशोक खरातची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त। खरातच्या अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड। डिजिटल उपकरणं ईडीच्या ताब्यात। मर्सिडीज कार, 1.12 कोटी रुपयांचे दागिने, 2,25 लाखांची रोकडही जप्त। सोलापूरच्या करमाळ्यातील बंधू मनोहर भोसलेच्या अडचणी आणखी वाढल्या। मनोहर भोसले विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा। घोटी या ठिकाणी आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार। यापूर्वी मनोहर भोसलेवर फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं। 2 जून ते 1 जुलैपर्यंत ठराव सादर करण्यासाठी आदेश। प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी ठराव मागवले। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष अंबादास म्हस्के यांच्यावर हल्ला। बाबा पेट्रोल पंप चौकात चाकूने वार करत जीवघेणा हल्ला। सराईत गुन्हेगार राम बोडखे विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। पुण्यात 400 कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षांमध्ये 1000 रोजगार निर्मिती होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। राज्य सरकार आणि अग्रेको इंडिया या कंपनीमध्ये सामंजस्य करार। चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महामार्गाच्या अर्धवट कामावरून राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात राडा। महामार्ग अभियंत्याला भर कार्यालयामध्ये सज्जड दम। काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसवू न देण्याचा इशारा। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये एका विहिरीमध्ये 5 मृतदेह आढळले आणि त्यामुळे खळबळ। पत्नीला बाहेरही सोडलं, त्यानंतर 4 मुलांना विहिरीत ढकलत स्वतः देखील आत्महत्या केल्याची माहिती। अधिकचा तपास या प्रकरणामध्ये सुरू। सध्या राज्यभरात कुठे ऊन आहे तर कुठे वळीवाचा पाऊस पडतोय, पाहूयात या संदर्भातल्या अपडेट्स। अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्यासंदर्भात सकारात्मक चिन्ह। केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन लवकर होणार। केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरीमध्ये देशातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद। ब्रह्मपुरीमध्ये 47.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं। विदर्भातल्या बहुतांश शहरांचं तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरीत सलग 3 दिवस तापमान 47 अंश सेल्सिअसच्या पुढे, तर नवतपाच्या पहिल्याच दिवशी अमरावतीचं तापमान 46 अंशांच्याही पुढे गेलं। विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडमध्ये देखील दमट वातावरण। किनारपट्टीच्या भागात प्रचंड उकाडा जाणवण्याची भीती। राज्यातील 8000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या झळा। 2285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवलं जातंय। ठोस उपाययोजना करण्याची मागणी। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील दाळिंब आणि मुरुम परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, तर जोरदार वाऱ्यामुळे नुकसानीचीही भीती। बीडच्या आष्टी तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी। बावी, बीड, सांगवी, आष्टीमध्ये पाऊस। उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा। वादळी वाऱ्यामुळे नुकसानीची शक्यता। अकोल्यातल्या अकोटमध्ये दहीहंडा या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस। निलंगा आणि औसा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पावसामुळे हवेत मात्र गारवा। अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं, बघूयात। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता अचानक वादळी वारे वाहू लागले, त्यामुळे शहरभर धुळीचं साम्राज्य पसरलं। धुळीचं वादळ आल्यानं वाहन चालकांची तारांब उडाल्याची दृश्य। वादळी वाऱ्यामुळे नांदेडमध्ये हरिनाम सप्ताहानिमित्त उभारलेला मंडपच उडाला। महाप्रसादाच्या स्वयंपाकाचंही नुकसान झालं। सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यानं मंडप पडला। सलग दुसऱ्या दिवशी मालेगावात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस। उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मात्र शेतात काढून ठेवलेला कांदा भिजण्याचीही शक्यता। धाराशिवच्या उमरग्यात विजेच्या धक्क्यानं इंजिनियर युवकाचा मृत्यू। छत्री विजेच्या तारांना लागली, त्यामुळे तरुणाला विजेचा धक्का। तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ। सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पाऊस आणि गारपिटीमुळे 3000 पपईची झाडं जमीनदोस्त। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावामध्ये पपई बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जालन्यातल्या परतूर तालुक्यातील आष्टीमध्ये वादळी पावसाचा तडाखा। जोरदार पावसामुळे नुकसान। फुलवाडीमध्ये वीज पडून एका बैलाचा मृत्यू। झाडाची फांदी देखील अंगावर पडली, त्यामुळे एक महिला गंभीररित्या जखमी। बीडमधल्या केज तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। सादोळ्यातल्या एक रेशन दुकानावरचे पत्रे गेले, तर दुकानामध्ये साठवून ठेवलेला कांदा साठा देखील भिजला। केळीसह इतर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे हॉटेल, पेट्रोल पंपासह पशुधनाचं नुकसान झालं। वादळी वाऱ्यामध्ये हॉटेलसह पेट्रोल पंपाचे अक्षरशः पत्रे उडून गेले। दुसरीकडे बार्शीतील पिंपळगावमध्ये वीज पडली आणि 2 म्हशी दगावल्या।
गडचिरोलीमधील तापमानवाढीचा पक्ष्यांना फटका बसला. 500हून अधिक वटवाघळांचा मृत्यू झाला. सिरोंचा वन विभागातील परिसरात वटवाघळांचा अधिवास. तापमानवाढीचा पहिल्यांदाच पक्ष्यांना मोठा फटका.